पेट्रोलिंग के दौरान संदिग्धों की जांच के दौरान क्राइम ब्रांच की यूनिट 5 ने 2 चोरों को अरेस्ट किया। दोनों सेज भाई है। उनके नाम आकाश उर्फ गोलू दिलीप रेवड़िया और नितिन दिलीप रेवड़िया बताए गए। दोनों कीर्तिनगर नरसाला के निवासी है। दोनों आरोपियों से पूछताछ के दौरान पुलिस को पता चला कि हिंगना वनी जिला यवतमाल और लकड़गंज थाने में दर्ज है। वहीं लकी के खिलाफ और समीर के खिलाफ प्रतापनगर थाने में मामला दर्ज है। पुलिस ने आकाश और नितिन से वायर चोरी की 3 और वाहन चोरी के एक मामले का खुलासा किया। पुलिस ने कुल 2,39,200 रुपये का माल बरामद किया। दोन आरोपी आहे, आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आणि नितिन दिलीप रेवडिया हे दोघे सख्खे भाऊ आहे. नरसाळ्याला राहतात आणि यांचा जर आपण क्राईम रेकॉर्ड चेक केला तर त्यांच्याकडे विरुद्ध दोघाही विरुद्ध चोरी घरफोडीचे जवळजवळ एक 15-16 गुन्हे आहे. म्हणजे नामांकित आरोपी आहे. वायर चोरीचे गुन्हे. तर आपल्या पार्ट्या दोन वेगवेगळ्या पेट्रोलिंग करताना हे दोघे आपल्याला सापडले. दोघेही ते वायर चोरासाठी चालले होते आपल्या गाडीवर घेऊन. तर त्याच्यामध्ये जो हा आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आहे याच्याकडून आपण जवळपास 3 गुन्हे उघडकीस केलेले आहे. एक हिंगण्याचा आहे 352/24 कलम 305 भारतीय न्याय संहिता हा एक गुन्हा आहे. व्हेकल चोरीचा, म्हणजे ज्या गाडीवर तो घेऊन चालला होता ती गाडी चोरीची होती आणि त्या चोरीचा गुन्हा हिंगण्याला रजिस्टर्ड होता. दुसरा वनीचा एक गुन्हा आहे, वनी जिल्हा यवतमाळ 8/24 हा घरफोडीचा गुन्हा आहे. त्या गुन्ह्यामध्ये हा वॉन्टेड होता गोलू. आणि तिसरा आहे लकडगंजचा गुन्हा 590/24 कलम 334(1) भारतीय न्याय संहिता हा केबल चोरीचा गुन्हा होता. याच्यामध्ये हा जो आहे आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आणि लकी शाहू असं त्या दोघांनी मिळून ही वायर चोरी केली होती. आणि जो माल जो आहे तो सलीम शेख कपाडी मोठा ताजबागला आहे त्याच्याकडे तो विकला होता. असे एकंदरीत ते 3 गुन्हे याच्याकडून झाले गोलू रेवडियाकडून. आणि त्याचा भाऊ जो आहे नितिन दिलीप रेवडिया आहे हा याच्याकडनं आपण 2 गुन्हे रिकवर केलेले आहेत. ते दोन्ही वायर चोरीचे आहे. एक हिंगण्याचा आहे 7/25 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता आणि एक प्रतापनगर पोलीस स्टेशनचा आहे 234/2024 कलम 380 भादवीचा. असे दोन्ही वायर चोरीचे गुन्हे होते. आणि जवळपास याच्याकडून गोलू रेवडियाकडून जी वायर केबल जी होती चोरल्यानंतर ते जाऊन ते तार काढतात तर तो जो मुद्देमाल आपल्याला मिळाला तो साधारणतः 13,300 रुपयाचा. ती जी दुचाकी त्याच्याकडून आपल्याला मिळाली ती 80,000 रुपयाची. आणि त्या पैशातून जो त्यांनी ॲपल कंपनीचा अँड्रॉइड फोन घेतला होता त्याच्या मिसेससाठी तो 70,000 रुपयाचा. त्याच्या पासबुकमध्ये काही पैसे त्यांनी टाकले होते ते आपण जप्त केलं त्याच्यामधली रक्कम. आणि त्याच्याजवळ असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकंदरीत 1,73,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आणि हा जो त्याचा भाऊ आहे नितिन दिलीप रेवडिया याच्याकडून ते वायरचे बंडल जे आहे ते 4,900 रुपयाचे. एक कटर मशीनचे वायर कापासाठी लागते ती 4,000 रुपयाची. एक हॅमर मशीनचे 2 लोखंडी बीट 2,000 रुपयाची. एक रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि एक स्प्लेंडर गाडी असा हा 45,000 रुपयाची ती स्प्लेंडर गाडी असा एकूण हा 2,39,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणि दोन्ही आरोपीला आपण हिंगणा पोलीस स्टेशनच्या सुपूर्द केले होते पुढील कारवाईसाठी. महानिस्वर के लिए कैमरा पर्सन विशाल बम्बड़वार के साथ रिंकू पांतावने, नागपुर।